नाही, दरवर्षीच खरं इतक्या मोठ्या संख्येने कल्याण शहरातील किंवा कल्याणच्या बाहेरून देखील मला शुभेच्छा देण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता येत असतात. त्याचप्रमाणे आज दुसरा कोणताही कार्यक्रम नाहीये, कारण दिवसभर भेटण्याकरता सगळ्यांची उत्सुकता असते. आणि काल वाढदिवस दहीहंडीच्या दिवशी आला. पुन्हा काल मी स्वतः दहीहंडी फोडण्याकरता स्वतः मी फिरत होतो, त्यावेळी काल मला वेळ नव्हता. आज सगळ्यांना वेळ दिली. आज सगळे मोठ्या संख्येने आज या ठिकाणी मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत. एकंदरीत कल्याणमध्ये पाहिलं तर 10वी आमदार म्हणून असे मोठे बॅनर झळकत आहेत. गेल्या वेळेस देखील तुम्ही उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली म्हणून अपक्ष लढलेले. यावेळेस तुमची काय भूमिका असते? यावेळेस माझा पक्ष मला जो आदेश देईल तो मी पाळणार, कारण आपली आज महायुतीची सत्ता आहे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा आहेत. आणि आज खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम केलं जात आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जो काही निर्णय माझ्या बाबतीत होईल तो निर्णय निश्चितपणे मी तो पाळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी महायुतीची सत्ता होती, मात्र तरी देखील तुम्ही स्टँडिंग आमदार होते, पण महायुतीकडनं तुम्हाला तिकीट मिळालं नव्हतं. त्यावेळेला तुम्ही अपक्ष उभे होते. यावेळेस 10वी आमदार म्हणून सगळ्यांची बॅनर लागले, शुभेच्छा दिलेल्या आहेत तुम्हाला. लोकांची भावना आहे ती लोक व्यक्त करत असतात. आज मी 5 वर्षावर पडल्यानंतर मी सतत कामात राहिलो, त्यामुळे स्वाभाविक लोकांना वाटतं मी परत एकदा आमदार झालो पाहिजे. आज लोक अनेक ठिकाणी या ठिकाणी येत आहेत, मला अशा प्रकारच्या शुभेच्छा देत आहेत. पण मी त्यांना आवर्जून सांगतोय की पक्षाचा जो निर्णय असेल तो निर्णय मी निश्चितपणे पाळेन. मात्र महायुती दावा करणार का? पक्ष मागेल, पक्ष ठरवेल, पक्ष काय करेल. कारण महायुती आहे, महायुतीमध्ये कुठे बिघाडी नाही झाली पाहिजे. कारण विरोधकांच्या ज्या प्रकारे निगेटिव्हिटी जी सरकारच्या विरोधात पसरवली जाते, तर त्याच्या विरुद्धचा संघर्ष खूप मोठा आहे. त्यामुळे खोट्या विरुद्ध सच्चाईची लढाई महायुतीची आहे. त्यामुळे महायुती निर्णय करेल त्यानुसार तो आम्ही इम्प्लिमेंट करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.